साईडला बघताय एक मोठा खेकडा भेटला आपल्याला. तो बसलाय बघ असा ढेंगा खेकडा. सगळ्यात मोठा खेकडा हाच असेल ना अजय? भेटला मस्त. नमस्कार मित्रांनो, मी जीवराज. सध्या कोकणामध्ये आलेलो गावी. तर कसं आहे, आज आहे पौर्णिमा. माझ्या बॅक साईडला बघताय तो पौर्णिमा चंद्र आहे. आणि कसं सध्या कोकणामध्ये भात शेती झालेली आहे आणि आमच्याकडे कसं खाडी जवळ पडते. तर खाडीचा पौर्णिमेला खाडीतलं पाणी भरपूर भरतो. तो खाडीतला पाणी शेतामध्ये येतो. तर त्या हिशोबाने भात शेती झाल्यामुळे जे काही शेतामध्ये खेकड्याची बिलं आहेत त्या बिलाच्या वरती खेकडे असतात. आता संध्याकाळचे 6:30 वाजलेत. तर आम्ही बॅटरी घेऊन चाललो खेकडे बघायला. माझ्यासोबत अजय आहे तर आमची साईडचे महेश काका आहेत. तर आम्ही 3 जण चाललो असं खेकडे बघायला. संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि हा गावचा नजारा आहे आणि किती छान वाटते बघा ना. त्या साईडला पूर्ण चंद्र आणि इकडे भात शेती आहे आणि इकडेच खाडी आपली. आता आम्ही चाललो आहे खाडीकडे. साईडला अजय आहे आणि आमचे महेश काका. काका हात करा. ओकेच. तर संध्याकाळच्या वाजले 7 आणि पाठी अगदी मस्त वाटते व्ह्यू गावचा. शांत वाटते बघा. इकडे लोकांनी ठेवलेत भात, कारण कसं पाऊस पडवतो सगळं नुकसान झालं लोकांची. तर लोकांना जिथे सुकायला जागा भेटेल तिथे सगळे भात ठेवले लोकांनी. शाळा आहे आमची. शाळेच्या इकडून चालू खालो आम्ही. रातकडेच आवाज येतोय. इथून करूया आपण, लिकीकडून जाऊया आपण. रातकडेचा आवाज खूप येतोय आणि कसं इकडे खाडी पडते त्यामुळे कसं शांत एकदम वातावरण इकडे. आणि इकडे जास्त बोलायचं नसतं इकडे ह्या भागामध्ये. सध्या चाललो मी शांतपणे. हे बघा, तुम्हाला फक्त फील येत असेल रातकड्यांचा आवाजांचा. कुठं उतरूया? का लिकेज ठेवूया? इथून उतरूया नंतर खाली. हे बघा, हा आमचा पूर्ण लिकीचा परिसर. आता इथून खाली शेतामध्ये आता पाणी कमी आहे, थोडं पाणी पुढे चढेल. तर ह्या आत्ता बघ एक बिडावरती दिसते खेकडे. आपण तुम्हाला दाखवतो आपण व्हिडिओमध्ये. ते व्हिडिओ कंटिन्यू बघा. बघा अजय तिकडे शोधतात आणि इकडे काका शोधतात. मी पण खाली उतरतो. इकडे अजयला दिसला खेकडा एक. कुठं आहे ते आता? कुठं आहे? हां कुठं बसला? ओके, एक खेकडा भेटलाय. भावाने झाले. बघूया आता. सगळे खेकडा भेटला अजयलाच. कुठे अजय? हां मस्त साईज आहे. बिडावर होता ना तो? हे बघा मस्त साईज आहे. दोन्ही पण सेम साईजचे भेटले. हां 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 भेटला. ओके, एका ठिकाणी 2 खेकडे आहेत आणि काका खेकडे दिसले आम्हाला. ती कुठे बरं काका? तुम्ही कुठे आहेत? ओके, हा बघा, हा बिलात होता. हा गेला असता की राव. आहे ना, बिलात होता. हे बघ ते अजय पकडण्याला एक्सपर्ट आहे. दाखव अजय. मस्त मादी आहे. राहणार 6 खेकडे झाली. इथे एक मोठा खेकडा आहे. अजय पकडतो. भेटला. मस्त झालं. एकाच साईजचे खेकडे भेटतात. वाटतं सहज हा गेलेला वाटतं. दुपारी बघितला पण तू वाटतंय.
तो खेकडा असेल. ह्या साईडला बघताय एक मोठा खेकडा भेटला आपल्याला. तो बसलाय बघ असा ढेंगा खेकडे. सगळ्यात मोठा खेकडा हाच असेल ना जे. कसा बसलाय बघा चिखलामध्ये. भेटला हे बघा मोठ्या साईजचा खेकडा आहे. मस्त. नर आहे. लाल आंगडे मस्त. खाडीच्या साईडला आलोय. चंद्र पूर्ण गोल आहे. आज पौर्णिमा आहे त्यामुळे कसं उजेड आहे पूर्ण. आणि इकडे खाडीमध्ये आहेत ना काही होडीवाले आले पकडोळी टाकायला खेकडी पकडायला. आता पाण्याला भरती लागेल मग ते जाले उचलतील तेव्हा. आता आपण हा एरिया थोडंसं कवर करू आणि ते भेटले की आपण ते घरी जाऊ मग आपण. कारण की आपल्याला आल्यासारखे भेटले खेकडी. तुम्हाला आता समजले असेल. मच्छी बघ किती आहे. पूर्ण मच्छीच आहे. हे बघा हे बघा हे बघा. इथं हा मासा मोठा मासा आहे. इथंच कुठेतरी आहे बघा. हे बघा भेटला पायाखाली. हा बघा हाच मासा मगापासून उड्या मारत होता. हा बघा इथे मासा आहे. असे पकडतो का. इथे एक मासा आहे मोठा. मी पकडतो. मी ट्राय करतो. सेकंड मासा कॅच. 2 भेटले. हे बघा हातामध्येच आहे. दोन्ही पण एकच साईजच्या भेटलेत. हे बघा खेकडी बघा. अशी जी झाडं आहेत ना खाजनामधली त्या झाडांच्या मोडाच्या बुंदात खेकडे असतात. खेकडी म्हणा मासे म्हणा. पण सध्या इथलं पाणी थंड आहे त्यामुळे इथे खेकडी जास्त दिसत नाही. रिटर्न चाललो आम्ही. इकडे पेरू झालं आमच्या पेरूवरती. हे बघा उद्या सकाळी येणार काढायला. कुठे हे बघ इथे आहेत ते. इथे आहेत अजून. हे बघ किती भरपूर झालेत. आता मी चाललोय घरी. पुढे काही दिसत नाही. कुठे गावी पाऊस खूप पडत होता. सध्या का पाऊस थांबला. पाऊस ना का आता कंटिन्यू पाऊस पडतो ना. खूप नुकसान केले लोकांचे. फायनली पोचलो गावामध्ये. 1 तास लागला आपल्याला यायला का. 1 तास लागला ना. 1-1.5 तास लागला. अजून आणले बाळली. कुठला लास्टला तोच भेटला आपल्याला मोठा. मस्त साईज भेटलं ना एक साईज. हे बघा एवढी खेकडे भेटली आपल्याला. हा मसाला डेंग्या. हा मोठा खेकडा आहे. आणि सगळे खेकडे नाही भरले खेकडे आहेत. कारण कसं सगळे चिखल्यामधून आले बिडामधून आले खेकडे आहेत. बॅटरी कमी पडली. बॅटरी मेन आहे बघायला की हे खेकडे फक्त बॅटरीवर दिसतात. असं दिसतं कारण की कसं पाण्याचा कलर पण फोनच्या टॉर्चवर बघितले. घरी आलोय आणि वाटणी झाली आमची. 5 खेकडे आहेत. सकाळची खेकडी पण होती त्यामध्ये. आता आईला दाखवली खेकडी. बरोबर आहे. साईज चांगली आहे ना साईज. 5 खेकडी भेटले आणि 2 मासे भेटले.
पाण्याने बसलेले होते, फक्त आई बॅटरी चांगली नव्हती ना त्यामुळे भेटले, अजून भेटले असते. रात्रीची कशी बॅटरी पाहिजे चांगली, चांगली पाहिजे बॅटरी. ते बसलेली हे भेटतात, खाली जायचं असतं ना. हा लास्ट तिकडे भेटला जो मला दिसलेला मोठा एकदम आहे. ते आता कशी पौर्णिमा आहे ना, भरतीची वर येतात बघा. हा भरतीचे तर भरती. पाणी उशीर आता भरला ना. हो उसरावर विसरावता पाणी भेटलं त्यामुळे एवढे खेकडे भेटले. या साईडला बघताय काल खेकडे आपण आणलेली ना, त्याचा आपण आज रेसिपी बनवूया आणि तुम्हाला दाखवतो आपण कशी खेकडी घालतो. ती फ्रीजमध्ये ठेवली खेकडी, टोटल 5 खेकडे आहेत. आता हे पहिला क्लीन करूया आधी, मग तुम्हाला क्लीन करायला दाखवतो कसं आहेत ते. या साईडला बघताय सर्व खेकडी साफ करून झालीत. इकडे सर्व साफ केलेली खेकडी आहेत. त्यांचे मोठे नांगे आहेत 2-3 आणि हे त्यांचे आंगडे आहेत. ह्यांचं आपण एक वाटण बनवू, आई बनवून दिलं आपल्याला ते. आणि इकडे बघताय तुम्ही खेकड्यांच्या आतमध्ये पूर्ण हे येल्लो कलरचे त्यांची अंडी आहेत, पूर्ण खेकडी भरलेली होती. तर आता हे वाटण करून आपण ते रेसिपीमध्ये ॲड करू, म्हणजे चांगली टेस्ट येते. खेकडी साफ झालीत आणि आईने इकडे बनवून दिलं आहे खेकड्यांच्या आंगड्यांचा ते हे वाटण. इकडे बघा कांदा, लसूण, कढीपत्ता. आता गॅसवर ठेवला टोप, आपण तेल तापतो इकडे आणि आपण टाकतो तर लसूण यामध्ये घालून घेऊ. आता आपण यामध्ये ॲड करू कांदा, लसूण, कढीपत्ता टाकले आपण. आता चांगलं एकदम फोडणी बसले नाही आपण, मग आपण मसाले टाकू. हळद, गरम मसाला, धना मसाला, लाल तिखट, थोडंसं पाणी ॲड करू. इकडे बनवले काळ्या वाटाण्याचं वाटण, तो पण नंतर ॲड करू. त्यानंतर आपण हे आंगड्यांचा जो ज्यूस बनवला तो टाकू आपण. नंतर खेकडी ॲड करू. मसाला चांगला झाला पाहिजे हा, तरच चांगली टेस्ट लागेल. आणि कलर पण मस्त आलाय, दाखवतो तुम्हाला. हे बघा कलर मस्त आलाय. थोडंसं चांगलं ते कांदा त्यामध्ये मॅश झाला ना, मग आपण ते काळा वाटण टाकू आपण. कांदा खोबऱ्याचं तो वाटण टाकू आपण ह्यामध्ये नंतरला. आणि नंतर मग आपण हे आंगण्यापासून बनवलेलं ज्यूस टाकू, नंतर खेकडी टाकू. तर पहिल्यांदा हे चांगलं होते आधी. हे वाटण टाकू बनवलेलं कांदा खोबऱ्याचं वाटण. हे पाट्यावरती वाटलेलं वाटण आहे. कांदा खोबरा भाजून हे वाटण तयार केलं जातं आणि त्यामुळे टेस्ट चांगली येते त्याला. थोडंसं पाणी ॲड करू यामध्ये. हे छान मस्त कड आला त्याला वाटणाला आणि मस्त झालं आहे. तर आपण आता ह्याच्यामध्ये हे बनवलेलं टाकू, ॲड करू यामध्ये.
मस्त आता ह्याला एकदा कड होऊन द्यायचं एकदा मसाल्याला एकदा. मग आपण ह्याच्यामध्ये खेकडी ॲड करू. ह्याच्यामध्ये जास्त काही पाणी ॲड केलं नाही आहे, त्यामुळे आता ह्याला आपण एकदा लास्ट पाणी एकदा ॲड करू आणि ह्याच्यामध्ये खेकडी ॲड करू. कड छान आला आता ह्याला. आता ह्याच्यामध्ये आपण ही खेकडी टाकूया. त्यांचे पहिले हे नांगे टाकू, नंतर पूर्ण भरलेली खेकडी टाकू. तर 2-3 कड काढू मस्त. मग खेकडी आपली शिजतील ह्याच्यामध्ये. आत्तापासूनच खेकडी लाल झाली. थोडासा हा ज्यूस आहे ना तर खेकड्यांच्या आतमध्ये गेला पाहिजे. आणि एकदा हा लास्ट पाणी पण ॲड करूया. जास्त नाही, आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढा आपण ॲड करूया. जेवढा पाहिजे होतं पाणी तेवढा आपण ॲड केलं यामध्ये. आणि आत्ता मस्त 2-3 कड काढू. कड येतं इकडून आणि मस्त खेकडी तयार होईल आपल्या इथं. मस्त कड आलाय आणि खेकडी पण पूर्ण लाल झालीत. आता याच्यामध्ये आपण मीठ टाकूया. आता आई टाकते याच्यामध्ये अंदाजे मीठ. हां, जास्त खाड बनवून चालणार नाही. पाणी थोडंसं ॲड करू का आपण? बरोबर एवढं पाणी थोडं ॲड करू ना.